गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार. तर आज आहे शनिवार. तर आज गाडी काढायची इच्छा नव्हती, आरामच करणार होतो. कारण शनिवारी पाहिजे तसं काम होत नाही. तरी पण काढली आहे गाडी. आता 7 वाजल्यापासून निघालो आहे. 7:47 झालेत. बुकिंगच लागत नाही. बुकिंग लागत आहेत ते पण ठाणे बिने 350 रुपये, टिटवाळा 300 रुपये. तर खूप आज लो रेट आहे. शनिवारी माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की शनिवारी खूप रेट लो असतो, त्यामुळे शनिवारी काम करायची इच्छाच नाही होत. तर बघूया, अजून एखाद तास थांबेल. जर मनासारखी बुकिंग वाजली तर घेईल, नाही तर मग घरी जाईल. बघूया आता काय होतंय, कोणती बुकिंग वाजते बघूया, सांगतो तुम्हाला. हे बघा टिटवाळा, काय अर्थच नाही बुकिंग घेऊन. कधीपासून वाजते, मतलबच नाही बुकिंग घेऊन. टिटवाळा 350 रुपये आणि तिकडनं लवकर बुकिंग भेटत नाही. बघूया आज आपल्याला बुकिंग भेटते का नाही, काम होतंय का ना आज. नाहीतर मग लोकल काहीतरी इकडून तिकडून काहीतरी 1000-1500 करून मग घरी जाणार. नाही जर तोपर्यंत पण लोकल काही लागलंच नाही तर मग 9 वाजता निघून जाणार घरी. बघूया आता. हे बघा मित्रांनो, अशा बुकिंग वाजतायत. काय ती बुकिंग तरी ऍक्सेप्ट करायची. थांबतो अजून थोडा वेळ, बघतो वाट चांगल्या बुकिंगची. तर विचार करतो एखादी चांगली मोठी बुकिंग भेटली तर इकडनं बाहेर निघून जाईल. ती बाहेर निघायलाच बुकिंग भेटत नाही. हे बघा, एवढी मोठी बुकिंग भेटते मला. एवढी मोठी बुकिंग घेऊन कसा बाहेर निघणार. ठीक आहे, बघूया आता. तर मित्रांनो, शेवटी कंटाळून आता कल्याण वेस्टची घेतली आहे बुकिंग. तर उबर मध्ये आता चाललोय पिकअप करायला. बघू मग आता कल्याण वेस्ट वरून जर काय लागली चांगली बुकिंग तर, नाहीतर मग लोकलच मारून घरी जाईल. तर काम करायची इच्छा नाही. 7 वाजता निघालोय, 8:48 झाले. हे बघा 8:48 झाले, 7 वाजता निघालोय. तर पूर्ण 2 तास समजा असेच वाया गेलेत आज एका जागेवर उभं राहून. सीएनजी तसंच्या तसंच आहे. चला ठीक आहे, बघूया आता कल्याणवरून कोणती चांगली ट्रिप लागते का आपल्याला. तर मित्रांनो, आपली ती बुकिंग एंड झालेली. आता आपण एक नवीन बुकिंग, छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता आपल्याला नवीन बुकिंग लागलेली आहे मित्रांनो. रिझर्वेशन आहे ती 9:35ची आहे आणि आपण अगोदरच पोहोचणार आहे. तर बघूया आता. ही बुकिंग बदलापूरची आहे. तर मित्रांनो, बदलापूरची आहे ती बुकिंग. आता बदलापूरला जाऊया. रिझर्वेशन दाखवतंय 9:35चं. 9:35चं रिझर्वेशन घेऊया आणि मग जाऊया बदलापूरला. तर मित्रांनो, बदलापूरचं ड्रॉप झालेलं आहे, पण बुकिंगच वाजत नाही. आता इकडनं काम खूप स्लो आहे, खूप जास्त स्लो आहे. काम करायची पण इच्छा नाही होते. बुकिंग पण नाही वाजत, ना ओलामध्ये वाजते ना उबरमध्ये वाजते. बघूया आता इकडे पुढे जाऊन थोडंसं लोकेशन चेंज करतो. ऍक्च्युली अगोदरच मी पोहोचलो होतो, पण थोडं थांबलो मी एका साईडला. बोललो बघूया बुकिंग लागते का नाही. बुकिंग तर लागली नाही कुठूनच. आता थोडंसं पुढे जाऊन बघूया, लागली तर लागली. तर मित्रांनो, आता उबर मध्ये बुकिंग घेतली. कल्याणची बुकिंग लागली आपल्याला बदलापूरवरून. बदलापूरवरून आता कल्याणला जातो. आता पहिले पिकअप करतो यांना. आणि ओलामध्ये तर आज खूप बेकार रेट देतो. 250 रुपये, 230 रुपये इकडून कल्याण. आणि सेम कल्याणची बुकिंग उबरमध्ये 380, 350, 400च्या प्लसच आहेत. अशा बुकिंग दाखवतो. आणि उबरमध्ये 220, 280, 260 अशी बुकिंग दाखवते. तर ओलाचा रेट पण आज खूप डाऊन आहे आणि उबरचा पण डाऊनच आहे. आणि बुकिंग्स पण जशा पाहिजे तशा भेटत नाहीयेत. तर बघूया आता, पिकअप करूया आणि कल्याणला बघूया आता कुठे यांचं ड्रॉप लोकेशन. मग तिकडनं जर लागलं तर परत बदलापूरच लागेल, नाहीतर मग लोकल काय केलं तर करेल, मग घरी जाईल. आणि का आज मूड पण नाही होते काम करायचं. लास्ट सॅटर्डे पण सेम असंच झालं होतं माझ्यासोबत आणि या सॅटर्डेला पण तसंच. ठीक आहे, आता बघूया. नेक्स्ट सॅटर्डे मला वाटतं वीक ऑफ टाकून देऊया. मागच्या लास्ट व्हिडिओमध्ये पण मी हेच बोललो होतो सॅटर्डेला, की सॅटर्डेला वीक ऑफच केला पाहिजे. तर ॲक्च्युली आता मला तसं वाटायला लागलंय, कारण का कामच नाही होते. काय किती एफर्ट्स लावतो इकडून तिकडून बुकिंग, आणि बुकिंगचे रेटच नाही आहेत. काम होऊन पण ती बुकिंग घ्यायची इच्छा नाही होता. इकडून 230 आणि 250 रुपयात काय बुकिंग परवडणार आहे बदलापूर ते कल्याण. तर बघूया आता, नेक्स्ट टाइम सॅटर्डेला नाही काम करणार. चला आता ही घेऊया बुकिंग, जाऊया कल्याणला, बघूया काय पुढे.
तर मित्रांनो आलो आता कल्याण ईस्टला. बुकिंगच घेऊन आलो होतो कल्याणवरूनच, रेल्वे स्टेशनवरून कल्याण ईस्टची बुकिंग लागली. मग आता कल्याण ईस्टला आलोय आणि आता इकडनं घरी जाईन. बंद करेन ॲप, कारण का मतलबच नाही होते काय, म्हणजे बुकिंगच नाही लागत आहेत. आणि बुकिंग लागतात त्या पण 150-200 ज्या लोकल, ज्या म्हणजे नॉर्मल टाइमला ज्या बुकिंग 350-400च्या रेटने असतात त्या बुकिंग आता 150, 200, 250 अशा बुकिंग लागतात. तर ते काम करायची पण इच्छा नाही होते. तर त्यापेक्षा घरी गेलेलं बरं, आरामच करतो. जे पण काय ते आज जेवढं झालंय तेवढं ठीक आहे. तर बघूया आपला किती बिझनेस झाला. मी पण अजून बघितलं नाही, डायरेक्ट ॲप बंद केलं आणि बाहेरच आलो. 5-6 ट्रिप मारल्या तरी काय, म्हणजे मला वाटलं आता तरी म्हणजे या बुकिंग नंतर चांगला रेट भेटेल, या बुकिंग नंतर चांगला रेट भेटेल. असं काय रेट म्हणजे वाढलाच नाही एकदा पण. आणि ओला तर अजून बेकार रेट देतो. नाहीतर ओलाचा रेट असा इतर वेळेस हाय असतो थोडासा, म्हणजे उबरपेक्षा तर जास्तच असतो नेहमी. पण आज ओला पण एकदम बेकार रेट देतोय. तर मग मी नाही आज विचारच नाही काम करायचा. आणि मूड पण गेला ते रेट बघूनच. त्यापेक्षा बोललो आता घरी जाऊया, आराम करूया. आता तुम्हाला मी दाखवतो की आज किती बुकिंग कंप्लीट केलं आणि त्या एवढ्या बुकिंगमध्ये किती काम झालंय. तर मित्रांनो 1664 रुपये झालेत आपले उबरमध्ये. आणि आलेलो आता घरी, बंद केला ॲप. एवढीच अर्निंग झाली. तर बघूया आता उद्या